हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे ना आज मी माझं सकाळ ते दुपारचं रुटीन शेअर करतीये. तर आपलं जर कामाचं रुटीन आणि नियोजन जर एकदम व्यवस्थित असेल ना, तर सगळी कामं एकापाठोपाठ एक लाईनमध्ये होऊन जातात. दिवसभर रखडत आपल्याला ती कामं करावी लागत नाहीत आणि एकदा का ती कामं नियोजनबद्धरित्या आपण करायला सुरुवात केली ना, सगळी कामं झटपट होतात आणि मस्तपैकी आपण स्वतःला वेळ देऊ शकतो. निवांत असं आपल्या आवडीची काही कामं करू शकतो. तर इथे ना आमच्याकडे म्हणजेच जवळपास 6:45ला पाणी येतं. नेहमीप्रमाणे 6:30च्या आसपास मी उठले, कारण की आता मुलांना लागलेली आहे सुट्टी, त्याच्यामुळे शाळा, कॉलेज असं काही नाहीये. त्याच्यामुळे 5:30 वाजता उठायची वगैरे अजिबात गरज लागत नाही. पण 6:45ला पाणी येतं, त्याच्यामुळे 6:30ला उठावंच लागतं. 6:30ला उठले. नंतर 6:45ला जेव्हा पाणी आलं, तर पाणी आलं तर लगेचच मी मशीन लावून टाकली. कारण की ना, सकाळी पाण्याला फोर्स जास्त असतं आणि फोर्सच्या पाण्यामध्ये कपडे धुतल्याने एकदम खळखळीत स्वच्छ असे कपडे धुतले जातात. तर एका साईडला मी मशीन लावली कपड्यांसाठी आणि मशीनमध्ये तिकडे कपडे आता धुतले जात आहेत. तोपर्यंत इथे ना मी रात्रीचे धणे भिजत घातलेले, त्या धण्याचं सकाळी उठून कोमट पाणी म्हणजे उकळून घेतलं आणि मग ते कोमट पाणी करून मी पिऊन घेतलेलं आहे. सकाळची कामं जशी आपल्याला नियोजनबद्धरित्या करायची असतात, तसंच आपल्या शरीराचं रुटीन देखील नियोजनबद्ध असणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर म्हणजेच काय, तर सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्या. आता इथे मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं, मला थायरॉईड असल्यामुळे धण्याचं पाणी पिणं खूप गरजेचं आहे. कारण की ते थायरॉईडसाठी खूप उपयुक्त ठरतं आणि म्हणून मग रात्रीच धणे भिजत घालून त्याचं सकाळी ना ते पाणी उकळायचं आणि ते कोमट करून प्यायचं. आता असं केल्यामुळे काय होतं, थायरॉईडला तर आराम मिळतोच, शिवाय आपली मेटाबॉलिझम जे आहे ना, ते देखील सुधारतं. आपलं शरीर जे आहे ना, आतून स्वच्छ होण्यासाठी आपल्याला सकाळी कोमट पाणी पिणं खूप गरजेचं आहे. मग ते पाणी तुम्ही कोमट जर केलं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही हळद घालू शकता, तुळशीची पानं उकळवून घेऊ शकता किंवा मग धणे, जिरे, ओवा याचं पाणी उकळून तुम्ही कोमट पाणी म्हणून पिऊ शकता. आता हे सगळं झालं, अंघोळ पाणी झाल्यानंतरच मग माझा चहा होतो आणि चहा मस्तपैकी असा गूळ घालून केला होता आणि नुसता चहा काही घशाखाली जाणार नव्हता, म्हणून मी त्याच्यासोबत मस्तपैकी कोकोनटचे कुकीज खाल्ले 2 ते 3 आणि म्हटलं आता निलय महाशय काय करतायत म्हणून एकदा हॉलमध्ये डोकावून बघितलं. तर जसे ऑफिसला जाणारे मंडळी असतात ना, की बरोबर त्याच्या वेळेला बरोबर 9 वाजताच त्यांना ऑफिस टायमिंग तिथे एकदम ऑफिसला कट टू कट टच व्हायला लागतं. तसंच आमच्या निलयचं आहे. सकाळी उठला त्याचं सगळं आवरलं, की बरोबर त्याची ऑफिसची जागा जशी टेबल असते, तशी त्याची ही जागा सोफा आहे आणि इथे त्याचा हा टॅब असतो. तर या टॅबवरती तो ना खूप सारे असे फनी गेम्स किंवा फनी व्हिडिओ वगैरे बघत असतो आणि जास्तीत जास्त ना असे खाण्याचे पदार्थ वगैरे कसे बनवतात एकदम झटपट, तर ते तो बघत असतो. त्याला माहिती नाही काय असं आवडतं, तर ते तो बघत असतो. तर मी आता त्याला त्याच्याकडे लक्ष दिलं आणि म्हटलं आता ह्याचं चालू दे, तोपर्यंत मी इथे माझं राहिलेलं काम करायला आले. सकाळी कपडे धुवून तर झालेले, पण ते मग तसेच राहतात मशीनमध्ये आणि म्हणून म्हटलं की चला आता धुतलेले कपडे पटकन वाळत घालूया. आणि खरं सांगते इथे ना आता वाजत आलेले आहेत जवळपास 10 वाजत आलेले आहेत. सगळा नाश्ता वगैरे झाड-लोट करून इतका वेळ झालाच झाला. आता हे जे कपडे आहेत ना, एकदा कपडे राहिले की मग तसेच राहून जातात आणि म्हणून मी तर म्हटलं की चला इकडच्या खिडकीमध्ये आज कपडे सुकायला टाकते. ऊन इतकं वाढत चाललेलं आहे आणि इतका उन्हाच्या झळा येतायत ना खिडकीतून आतमध्ये, तर कपडे वाळवण्यापुरते मी खिडक्या उघड्या करते आणि मग पुन्हा लगेचच बंद करते. कारण की ना ऊन हे सहनच होत नाहीये आणि बाहेर जर गेलं ना, तर मग काही विचारायलाच नको. अगदी घामाच्या धारा घामाघूम होऊन माणूस येतो. तर आता हे सगळे कपडे वगैरे सुकत घातल्यानंतर बाकीच आणखीन किचनमध्ये देखील मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर सकाळपासून ना एकापाठोपाठ एक अशी कामं आपली नियोजलेली असतात. जसं की सकाळी उठल्यानंतर झाडलोट करायचे, कपडे धुवायचे, त्याच्यानंतर लादी पुसायचे, देवपूजा म्हणा किंवा मग नाश्ता, स्वयंपाक, कपडे हे सगळं ना एकापाठोपाठ असतं. तर हे सगळं आवरलं मी आणि किचनमध्ये आले. तर भाकरी वगैरे करून घेतल्या. अर्धा स्वयंपाक तर माझा झालाच होता. कढईमध्ये मी भाजी फोडणीला घातलेली आणि एका साईडला पटापट मी 2 ते 3 भाकरी करून घेतल्या आणि हे जे तळाशी ज्वारीचं जे पीठ शिल्लक होतं ना, तर ते आता मी चाळून घेते. कारण की हे पीठ ना आता बऱ्याच दिवसाचं आहे. तर म्हटलं हे एकदा चाळून घेते आणि त्याच्यावरती जे काही चाळणीवरती राहील ते फेकून देते.
आणि आता या डब्यामध्ये ना मला आणखीन ज्वारीचं पीठ भरायचंय, जे आमच्या आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी गावाहून ज्वारीचं पीठ दळून दिलेलं. गावाला खूप बारीक असं पीठ दळलं जातं आणि आमच्या इकडे ना पीठ असं साधारणपणे ज्वारीचं रवाळ असं दळलं जातं. त्याच्यामुळे ना त्याच्या भाकरी काही व्यवस्थित होत नाहीत. पण गावचं पीठ जर म्हणाल ना, तर मस्तपैकी असं मऊसूत पीठ होतं. तर म्हटलं की चला आता हे पीठ ना खूप दिवस या गोणीमध्ये पडून राहिलेलं, तर ते आता डबा रिकामा करून घेतला आणि आता हे पीठ मी सगळं भरून ठेवते. आता या पिठाला चाळायची वगैरे आवश्यकता नाहीये, कारण की हे मला म्हणाले होते, की "अरे, हे पीठ किती दिवस असंच ठेवायचंय, तर ते खराब होऊन जाईल." तर म्हटलं की चला आता डब्बा रिकामा होण्याची वाट बघत होते मी. डब्बा रिकामा झाला आणि आता हे पीठ सगळं यामध्ये भरून घेते. तर आता हे पीठ ना साधारणपणे 6 किलोच्या आसपास असणार आहे आणि वजनदार गोणी होती, म्हणून म्हटलं की आता डायरेक्ट गोणी जर ओतली ना, तर सगळं पीठ खाली सांडेल. म्हणून मग मी काय केलं, एक लहान डिश घेतली आणि त्या डिशने पटापट आता हे पीठ भरून घेते. मला वाटलं आता हे पीठ पुरतंय की नाही या डब्यामध्ये, तर सगळं पीठ व्यवस्थित बसलं. अगदी थोडंसं बाकी होतं, म्हणून म्हटलं की आता डिशने भरण्यापेक्षा डायरेक्ट आपण या गोणीनेच डायरेक्ट ओतूया आणि गोणीने ओतता एकदम असं पीठ ना खाली सांडलं. तर आता म्हटलं आता हे सगळं पीठ आता पुन्हा काम वाढलेलं आहे. बरं झालं मी किचनच्या ओट्यावरतीच हे पीठ भरायला घेतलं, कारण की ना सकाळीच माझी लादी वगैरे पुसून झालेली आणि पुन्हा मग त्याच्यावरती पीठ वगैरे सांडलं किंवा तेल वगैरे असं काही तेलकट डाग वगैरे पडले ना, एक चिडचिड होते. आणि म्हणून म्हटलं की चला आता हा किचन ओटा असाही मला धुवायचाच होता. तर म्हटलं आता हे पहिलं सगळं आवरून घेते किचनचं सगळं काम आणि मग निवांत असं स्वच्छ असं ओटा धुवून घेते. बरेच जण म्हणतात आपल्याला, की तुम्ही काय करता? तर अशा वेळेस बरेच जणी म्हणतात, की मी गृहिणी आहे किंवा मी हाउसवाईफ आहे. तर मग ते हाउसवाईफ जेव्हा आपण सांगतो ना, तर आपल्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास जरा कमीच झळकतो. पण मला असं वाटतं ना, गृहिणी जे काम एकदम उत्तमरित्या घर सांभाळण्याचं, प्रत्येकाची देखरेख, मुलांच्या अभ्यासापासून ते घरातल्या वयस्कर माणसांच्या तब्येतीपर्यंत, जितकं खाण्यापिण्यापासून जी लक्ष ठेवते ना, औषध पाण्यापर्यंत, तर मला असं वाटतं इतर कोणीही व्यक्ती ते करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, जर तुम्ही काय करता असं म्हटलं ना, तर यामध्ये आपण थोडंसं ताठमानेने म्हटलं पाहिजे, की मी एक गृहिणी आहे आणि मी पूर्णपणे घर चालवते. मला असं खरंच प्रामाणिकपणे वाटतं. कारण की बघा ना, सकाळपासून आपण म्हणतो की चला किचनमध्येच काम आहे. पण खरं सांगू किचनमध्ये जवळपास 80% कामं दडलेली असतात. आता बघा ना, माझ्याच इथे किचनमध्ये वॉशिंग मशीन आहे, किचनचं सगळं स्वयंपाक वगैरे, भांडी वगैरे म्हणजे अर्धं काम तर किचनमध्येच माझं असतं. आणि त्याच्यामुळे ना दिवसभरातला सकाळ, दुपार, संध्याकाळ, स्वयंपाक, नाश्ता म्हणा, तर याच्यातला ना जवळपास अर्धा वेळ माझा किचनमध्येच जातो. कारण की भांडी, स्वयंपाक म्हणा, त्याच्यानंतर लादी पुसणं, त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवायला टाकणं, हे सगळं करता दिवसभरातला वेळ कधी इथे निघून जातो ना कळत नाही. आता सगळा ओटा मी आधी सगळं धुवून घेतला आणि मग म्हटलं की आता ह्याला लिक्विड डिशवॉशने स्वच्छ धुवून घेते. कारण की थोडंसं ओट्यावरती तेलकटपणा पण जाणवत होता मला आणि म्हणून मग म्हटलं की नुसतं पाण्याने धुवून फायदा नाही. आता धुवायलाच घेतलंय तर लिक्विड डिशवॉश टाकते आणि मस्तपैकी तारेच्या कात्याने घासून स्वच्छ ओटा करते. खरं तर मला ना आता ही पूर्ण किचनच्या ओट्याची ही सगळी भिंत स्वच्छ करायची आहे. कारण की ना फोडणी घालून ना पूर्णपणे भिंतीवरती ना असं वरती जर बघितलं ना तर भिंत अशी थोडीशी तेलकट वगैरे जाणवते मला आणि असं वाटतं की आता ही ना स्वच्छ करायला आलेली आहे. पण खरं सांगू का किचन साफ करायचं म्हटलं ना तर भरपूर पाणी असेल ना तर पटापट ते स्वच्छ होतं. पण असं एकदम पाणी गेल्यानंतर जी पाण्याची जी धार कमी असते ना त्या कमी धारेमध्ये हे सगळं किचनचा ओटा किंवा मग किचनची भिंत स्वच्छ करायची म्हटलं ना तर खूप वेळखाऊ होऊन जातं आणि म्हणून मग म्हटलं की जेव्हा आता मला वेळ असेल आणि भरपूर पाणी असेल ना तर ही सगळी स्वच्छ भिंत धुवून काढते म्हणजे स्वच्छ करून घेते. किचन स्वच्छ असेल ना तर प्रत्येक गृहिणीला असं प्रसन्न असं आतून मनातून वाटत असतं. कारण की ना खरं तर घराचा आरसा ना तसं बघायला गेलं तर बरेच जण म्हणतात हॉल वगैरे असतो, लिव्हिंग एरिया वगैरे असतो. कारण की लिव्हिंग एरिया हा बसण्याचं एक ठिकाण आहे आणि खूप सजावटीच्या वस्तू असतात. तर ते तर आहेच, पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन देखील आहे. घराचा आरसा हे किचन आहे असं आपण म्हणू शकतो. किचन स्वच्छ तर सगळं काही स्वच्छ असं आपल्याला वाटतं आणि घरात आलेल्या पाहुण्याला ना किचन स्वच्छ वगैरे असेल ना, तर घरात बनवलेलं जेवण देखील तितकंच हायजीन वाटतं त्यांना खायला.
आता इथे सगळं मी किचनचा ओटा वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतला आणि इतकं तेलकट वगैरे वाटत होतं ना, आता सगळं मस्तपैकी असं लख्ख वाटायला लागलेलं आहे किचन. आणि थोडीशी जी भांडे पडलेली आहेत ना, साधारणपणे स्वयंपाकाचीच भांडी आहेत, जास्त काही भांडी नाहीयेत. तर ती देखील आता मी व्यवस्थित स्वच्छ करून घेते. म्हणजे किचनचं सगळं काम माझं आता उरकलेलं आहे. आता सकाळी इथे वाजत आलेले आहेत 12 वाजत आलेले आहेत आणि 6:30 ते 12 वाजेपर्यंतचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. अगदी झाड-लोट केल्यापासून म्हणजे झाड-लोट तर मी दाखवली नाही, पण सकाळी माझी ना म्हणजे मशीन वगैरे लावली ना, की लगेच झाड-लोट वगैरे करून लगेच अंघोळीला वगैरे जात असते आणि अंघोळ झाल्यानंतर मग मी किचनमध्ये येऊन चहा वगैरे करत असते. असं कधीच होत नाही, की अंघोळीच्या आधी मी चहा केलाय आणि तो पिलाय आणि तसा तो चहा प्यावासा पण वाटत नाही. तर असं म्हणजे सकाळी उठल्याबरोबर ना कोमट पाणी प्यावं, त्याच्यानंतर थोडंसं एक मॉर्निंग वॉक घ्यावा, त्याच्यानंतर थोडंसं देवपूजा वगैरे करावी. असं जर आपलं नियोजनबद्ध रुटीन असेल ना, तर घरातली सगळी कामं एकामागोमाग मार्गी लागतात. तर हे होतं आजचं माझं रुटीन. आजचं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल ना, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल ना, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.